नमस्कार मित्रांनो. तर कोकण नाव घेताच आपल्या मनात निळभोर समुद्र, वाकलेली नारळाची झाडे, लाल माती आणि माशांच्या वासाने भरलेली हवा उभी राहते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरलेलं कोकण म्हणजे फक्त भूभाग नाही, तो एक अनुभव आहे आणि एक भावना आहे. सह्याद्रीच्या कड्यावरून अरबी समुद्रात उतरलेली ही भूमी स्वतःचा एक वेगळा स्वभाव घेऊन जगते. कोकणात शिरताना रस्ता अचानक बदलतो. सह्याद्रीचे डोंगर मागे पडतात आणि समोर उघडतो समुद्राचा अथांग पसारा. वळणावळणाच्या रस्त्यांवरून जाताना एका बाजूला हिरवीगार डोंगर रांग आणि दुसरी बाजूला खोल दऱ्या दिसतात. पावसाळ्यात हा प्रवास अजूनच सुंदर होतो. ढग रस्त्यावरून चालताना असल्यासारखे वाटतात आणि प्रत्येक वळणावर नवा निसर्ग उघडतो. कोकणाची ओळख म्हणजे त्याचा समुद्रकिनारा. गणपतीपुळे, मुरुड, हरिहरेश्वर, तारकर्ली, देवगड, प्रत्येक किनाऱ्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. कुठे शांत वाळू, कुठे खडतार किनारा, कुठे प्रचंड लाटा, तर कुठे अगदी शांत समुद्र. संध्याकाळी सूर्य समुद्रात बुडताना पाहणं म्हणजे आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवं असं दृश्य. कोकणचा पावसाळा म्हणजे निसर्गाचा महोत्सवच. मुसळधार पाऊस, भरून वाहणाऱ्या नद्या, रस्त्यांच्या कडेला तयार होणारे धबधबे आणि सगळीकडे हिरवळ. पावसाळ्यात कोकणात जसं धाडसाचं वाटतं, पण तोच काळ कोकणात सर्वात सुंदर बनवतो. मातीचा वास, ओल्या पानांचा सुगंध आणि सतत ऐकू येणारा पावसाचा आवाज हा मनाला वेगळ्याच जगात घेऊन जातो. कोकण म्हणजे केवळ निसर्ग नाही, तर समुद्राचा इतिहासही आहे. इथे उभे असलेले सागरी किल्ले, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, मुरुड, जंजिरा हे सगळे समुद्रावर उभे राहून इतिहासाच्या कथा सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे किल्ले समुद्राच्या लाटांशी झुंज देतात. आजही ते ताठ मानेने उभा आहेत. कोकणच्या गावांमध्ये गेल्यावर वेगळी शांतता जाणवते. लहान घरे, कौलारू छप्र, अंगात तुळशी वृंदावन आणि मागे फळांची झाड. इथलं जीवन संत आहे, पण समाधानाने भरलेलं आहे. सकाळी कोंबड्यांचा आरव, दुपारी शांतता आणि संध्याकाळी समुद्राकडून येणारी गार हवा. हेच इथलं रोजचं जीवन. कोकणची खरी ओळख म्हणजे त्यांची अन्न. तांदळाची भाकरी, वडे, सोलकढी, मसाल्याचे विविध प्रकार. कोकणी जीवन म्हणजे चव आणि साधेपणाचा संगम. मसाल्यांचा सुगंध प्रत्येक पदार्थात जाणवतो. कोकणात जेवण करणं म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर संस्कृतीचा आस्वाद घेणं आहे. कोकणातील मंदिरे आणि देवस्थान हे श्रद्धेचे केंद्र आहेत. गणपतीपुळेचा गणपती, हरिहरेश्वर, कणकवली, आंजर्ले ही ठिकाणे श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुलभ मिलाप दाखवतात. समुद्राच्या काठावर उभं असलेलं मंदिर आणि समोर अथांग समुद्र पाहिल्यावर मन आपोआप शांत होतं. कोकणची लोकसंस्कृती तितकीच रंगीबिरंगी आहे. नमन-दशावतार, होळी, नारळी पौर्णिमा हे सगळे सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरे होतात. तिथल्या लोकांच्या बोली भाषेत, गाण्यात आणि सणांत समुद्राचा आणि निसर्गाचा प्रतिबिंब दिसतो. हिवाळ्यात कोकण वेगळ्याच रूपात दिसतो. आकाश स्वच्छ असतं, समुद्र निर्भोर दिसतो आणि हवा आल्हाददायक असते. हा काळ पर्यटनासाठी सर्वोत्तम मानला जातो. समुद्रकिनारी फिरणं, सकाळची चाल आणि शांत सूर्यास्त हे सगळं मनाला नवसंजीवनी देतं. आज कोकण बदलतोय, रस्ते, रिसॉर्ट, पर्यटन वाढतंय, पण त्याचबरोबर निसर्गावरही ताण वाढतोय. कोकण जपणं ही आपली जबाबदारी आहे, कारण हा निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. कोकण आपल्याला शिकवतो की जीवन संत असलं तरी सुंदर असू शकतं. समुद्रासारखं, कधी शांत, कधी उग्र, पण नेहमी खोल. कोकणात वेळ घालवताना आपल्याला स्वतःकडे पाहण्याची संधी मिळते. कोकण म्हणजे एक प्रवाह आहे, निसर्गाकडे, इतिहासाकडे आणि स्वतःकडे. जो एकदा मनापासून कोकण अनुभवतो, तो कायमचाच कोकणावर प्रेम करू लागतो. कोकण म्हणजे जिथे समुद्र बोलतो. कोकण म्हणजे जिथे माती सुगंध देते. कोकण म्हणजे तिथं मन खरं विश्रांती घेतं. तर मित्रांनो, कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय शिवराय.